हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आपण भेटणार आहोत एका टॅलेंटेड थर्माकोल आर्टिस्टला, म्हणजेच मुकुंद दादाला, जे थर्माकोल पासून खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह डिझाईन तयार करतात. आज आपण त्यांचे काम जवळून पाहणार आहोत आणि हे सुंदर आर्टवर्क कसं तयार होतं तेही जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या खास व्लॉग. सो अशा प्रकारे आज आम्ही 3D डिझाईन करून घेतलो ड्रॅगनचा. ड्रॅगन आम्ही रेडी करून अशा प्रकारे आम्ही ड्रॅगन रेडी केलो, गाईज बघू शकता तुम्ही. तर ह्याचं कलरिंग आणि अजून पूर्ण फिनिशिंग अजून बाकी आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. अजून ड्रॅगन पूर्ण झाला नव्हता, सो अजून काम सुरू होतं आतमध्ये. अशा न्यू आयडिया आणि थर्माकोल बद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार. अजून काही असे प्रश्न होते जे थर्माकोल बद्दलचे मला विचारून घ्यायचे होते, ते दादासोबत मी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की पहा. तर दादा, तू या थर्माकोल क्षेत्राचा प्रवास कसा सुरू केलास? 2019ला मी घरातलं डेकोरेशन वगैरे केलेलं. कॉम्पिटिशनला जे नंबर काढणारे आलेले असतात त्यांनी माझं काम पाहिलेलं. त्यानंतर 2019ला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये बेळगावमध्ये केक फेस्टिवल होणार होता. त्यासाठी 6 फूट उंचीचा आणि 6 फूट डायमीटर इतका मोठा असा एक त्यांना 3 लेअरचा केक हवा होता. तो केक तुम्ही फर्स्ट टाइम बनवलेला. पहिलीच ऑर्डर चॅलेंज 6 फुटाचा 6 फुटाचा केक बनवला. 6 फुटाचा 6 फुटाचा म्हणजे माझ्या एवढा? हा, तुझ्या एवढा 6 फुटाचा केक उंचीला आणि असाही 6 फूट डायमीटरचा केक बनलेला. थर्माकोल क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपली डिझाईन बनवतोस. तर दादाला विचार की त्याचा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे आणि त्याच्या ड्रीम प्रोजेक्टचं जे काम त्याने सुरू केलं आहे ते काय आहे विचारून घे दादाला. तर दादा, तो ड्रीम प्रोजेक्ट काय आहे तुला सांगू इच्छितो का आमच्यासोबत तू शेअर करू शकतोस? ड्रीम प्रोजेक्ट तर आहेत बेळगाव मधील, पण काही नामांकित मंडळ आहेत त्यांचं सुद्धा मला काम करायला माझी खूप इच्छा आहे. तर बघू भविष्यात काय काय होतं. आणि सगळ्यात मोठं ड्रीम तर एक आहे, ते तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या वर्षी कळेलच. तर तू बेळगावात नव्हे, बेळगावच्या बाहेर सुद्धा ऑर्डर घेतोस? हो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, इचलकरंजी या भागामध्ये आमचे काम चालू असते. मुंबई पुण्याचे सध्या सेट आहेत, ते पण तुम्हाला गणपतीनंतर बघायला मिळतीलच. तर तू बेळगावात नव्हे, बेळगावच्या बाहेर सुद्धा ऑर्डर घेतोस? हो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, इचलकरंजी भागामध्ये आमचे काम चालू असते. मुंबई पुण्याचे सध्या सेट आहेत, ते पण तुम्हाला गणपतीनंतर बघायला मिळतील. तर प्रत्येक कस्टमरला क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे असतात. तर तू त्यांना त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार क्वालिटीमध्ये कसं तू प्रोडक्ट तयार करून देतोस? साध्या भाषेत किंवा सिंपल मध्ये सांगायचं झालं तर कस्टमरशी पहिला त्यांना एक्झॅक्ट काय हवं आहे, म्हणजे त्यांच्या रिसोर्सेस काय हवे ते विचारून घेतो. त्याप्रमाणे एक बेसिक स्केच किंवा बेसिक इमेज आम्ही तयार करतो, तो त्यांना दाखवतो. त्यामध्ये जे चेंजेस हवे असतील तर ते चेंजेस करतो आणि तोच फोटो किंवा तोच स्केच आम्ही ऍज अ रेफरन्स म्हणून युज करतो. आणि त्याप्रमाणे आम्ही सेट बनवायला घेतो. आणि यामध्ये आता टेक्नॉलॉजी तर आपल्याला सगळ्या माहितीच आहे, एआयचा वगैरे भरपूर युज होतोय. तर आम्ही पण आमच्या क्षेत्रात एआयचा युज करतोच आहे. आणि त्याप्रमाणे जो फोटो असेल त्याला 100% आम्ही सिमिलर कुठल्याच फोटोला आम्ही देऊ शकत नाही, पण 99, 98 किंवा 90% आम्ही सिमिलर द्यायचा ट्राय करतो. कोणता प्रोजेक्ट होता की त्याच्यामुळे तुला असं उत्साह मिळाला किंवा तुला असं मोटिवेशन मिळालं? त्यानंतर ती जी ऑर्डर झाली 2019 ऑक्टोबर मध्ये, त्याच्यानंतर मी 2020 पासून ऑर्डर्स वगैरे चालू केल्या. गणपती सीझन चालू केला. छोटे मोठे घरगुती डेकोरेशन पण होते. पण त्यानंतर बांधील गल्ली अंघोळ ह्या मंडळाची मी पहिली 14 फूट उंचीला आणि 14 फूट रुंदीला, 12 ते 14 फूट रुंदीला अशी एक मोठी प्रभावळ घेतली. त्या प्रभावळीमध्ये पण मला भरपूर काम शिकायला मिळालं. आणि त्यानंतर मला मंडळाची कामं करायचं, जे आपल्याला एक कॉन्फिडन्स लागतो, तो कॉन्फिडन्स मला त्या कामामधून मिळाला. त्याच वर्षी रघुनाथपेठ अंघोळ या मंडळाची पण एक मी प्रभावळ केली. ती उंचीला 24 फूट का 22 फूट इतकी मोठी. पहिलीच ऑर्डर माझी की ह्या 2 मोठ्या पहिल्या ऑर्डर होता, त्यापासून माझा उत्साह चालू झाला. आणि जो मला जास्त उत्साह मिळाला या कामामध्ये आणि आनंद या कामामधून मिळतोच. तर दादा, आजपर्यंत तुझा चॅलेंजिंग प्रोजेक्ट कुठला होता? मला एक पुण्यावरनं ऑर्डर आलेली. आपले पुण्याचे रेग्युलर कस्टमर आहे, त्यांनी मला दिले. त्यांच्या मंडळाचं काम मला करायचं होतं, नवतरुण मंडळ म्हणून. त्या मंडळाचं काम होतं 10 फूट उंचीला आणि 12 फूट असा रुंदीला एक मोठा सेटअप होता. तो सेटअप आपण इथं बनवून त्यांना तिकडे पाठवायचा होता. त्यातील आतील स्ट्रक्चर किंवा ते सगळं काम ते लोक करणार होते, पण पूर्ण थर्मोकॉलचं काम आणि त्या स्ट्रक्चरसाठी जो लागणारा मेजरमेंट होता तो आम्हाला इकडून बनवून द्यायचा होता. तो सगळ्यात चॅलेंजिंग काम होता त्यांच्या तरी. त्यानंतर आता त्याच्या पुढे पुढे अजून पण आहेत, पण तो सगळ्यात पहिला मला चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. ह्या तुझ्या फील्डमध्ये बिगिनर्स जे येणार आहेत त्यांच्यासाठी तुझा काय मेसेज असणार आहे? बिगिनर्स लोकांना, आम्ही पण अजून बिगिनर्स लेवलवरतीच आहे असं म्हणू इच्छितो, पण ज्या क्षेत्रातले नवीन लोक येणार आहेत किंवा नवीन मुलं येणार आहेत त्यांना एक सांगायचं इच्छित आहे की तुम्ही
एकदम छोट्यापासून सुरुवात करा. एकदमच मोठं घेतलं, काम घेतलं किंवा थोडी मोठी जबाबदारी घेतली तर ते साध्य होऊ शकतं, पण खूप डिफिकल्टी देतात. तुम्ही छोट्यापासून पायरीपासून वर पायरीपर्यंत चढत गेला तर सोयीस्कर होईल आणि एक्सपिरियन्स जसा वाढत जाईल आपला कुठल्या पण क्षेत्रात तसं आपलं काम अजून चांगलं होत जातं. आतापर्यंत गणेशोत्सव मध्ये जे काही डेकोरेशन केला त्याच्यामध्ये काय बदल तू केला आहे आणि नवीन प्रोजेक्ट तू कोणते कोणते केले आहेत तो सांगू शकशील का मला? हँड कटिंग, म्हणजे घरगुती डेकोरेशन चालू घरगुती डेकोरेशन पासून चालू करा. हातावरती कटिंग असं वगैरे सगळं चालायचं. शोल्डर गन वगैरे आपल्याला सगळ्याला माहिती असेल आता इंस्टाग्रामवर किंवा आपल्याला दिसतं शोल्डर गन ह्याप्रमाणे वगैरे कटिंग. त्यानंतर आम्ही मशीन्स वगैरे स्वतः डेव्हलप केल्या. आपले 0 पासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे. त्यासाठी मग त्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय द्यायचं म्हटलं तर माझ्या टीमला आणि माझे जे सहकारी आहेत, माझे जे मित्र आहेत ते माझ्यापेक्षा लहान आहेत आणि माझ्यापेक्षा मोठे दादा लोक पण आहेत, ते इंजिनियर आहेत, काही लोक आहेत. सगळ्यांची नावं मी आता घेऊ शकत नाही, पण त्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत चालू आहे. थर्मोकॉल कटिंगला जे सगळ्यात आव्हानाचं काम म्हणजे कटिंग असतं, तर त्याची मशीन वगैरे पण सुद्धा आम्ही सगळ्या मित्र वगैरे मिळून किंवा आम्ही स्वतः त्याच्यावर R&D करून ती बनवलेली आहे. दरवर्षी आपण त्याच एका स्टेपवरती अडकून राहायचं नाही. दरवर्षी काहीतरी नवीन किंवा म्हणजे कमी किमतीमध्ये आपण कस्टमरला काय जास्त देऊ शकतो किंवा त्यांना पण ते पुरवण्याला हवं असतं. गणपती हा सण असा आहे की खर्च पण भरपूर असतो, तर त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा यूज काय करू शकतो आपण किंवा आपण कॉस्ट कटिंग कसं करू शकतो मटेरियल, या सगळ्याचा वर्षभर आपला अभ्यास चालू असतो. त्याप्रमाणे हळूहळू आता ग्रोथ करत इकडेपर्यंत पोहोचलेला आहे.